तर मैत्रिणींनो, आपली पंचरत्न चिवडा ग्रेव्ही अशा पद्धतीने तयार आहे. आपण रेसिपीला सुरुवात करूया. बघूया कशी बनते ती. नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज पंचरत्न चिवडा ग्रेव्ही अशी रेसिपी बनवणार आहेत. तर सगळ्यात आधी मी सांगते पंचरत्न म्हणजे काय. पंचरत्न चिवडा ग्रेव्ही याचा अर्थ असा आहे की आपण या वस्तू चिवड्याला वापरतो: पोहे, शेंगदाणे, धणे, डाळ्या आणि खोबरं. तर ह्या ज्या महत्वाच्या वस्तू या रेसिपीसाठी 5 वस्तू: पोहे, खोबरं, शेंगदाणे, धणे आणि डाळ्या. तर त्यांना पंचरत्न म्हटलेलं आहे आणि या चिवड्यात वापरतो आपण, त्यामुळे त्याला पंचरत्न चिवडा रेसिपी असं नाव दिलेलं आहे. तर मी हे पोहे सगळं असं भाजून घेतलेलं आहे. अर्धा मिनिट 1 मिनिट असं परतवून घेतलेले आहे तव्यावर टाकून सगळे जिन्नस. आणि डाळ्या, धणे वगैरे सगळं भाजलेलं आहे, शेंगदाणे. तर याची आपण पावडर बनवणार आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून हे सगळं मिक्स करायचं. याची बारीक पावडर बनवून घेणार आहे आणि आपण याचे भिजवून घेणार आहे थोडंसं दही टाकून बाइंडिंग साठी. आणि त्याचे गोळे बनवून बेसनचं आपण बॅटर बनवणार आहे. त्या बॅटर मध्ये ते गोळे बुडवून तेलात टाकून तळून घ्यायचे त्यांना. कढीपत्ते, कोथिंबीर सगळं टाकून द्यायचं आणि याची कोरडी पावडर तयार करायची आपल्याला. नंतर हे ग्रेव्हीचं साहित्य आहे. तर ग्रेव्हीसाठी पण तेच साहित्य आहे: पोहे, शेंगदाणे, खोबरं, डाळ्या, धने, जिरे आणि बडीशोप. अर्धा पाऊण चमचा बडीशोप घेतलेली आहे मी, त्याचं कूट केलेलं आहे ते आहे. नंतर 1 चमचा पाऊण चमचा मसाला, चटणी, हळद लागेल, कोथिंबीर, 1 हिरवी मिरची कट केलेली आहे, लसूण, अद्रक आणि हे थोडेसे मेथी दाणे आपण तळताना टाकणार आहे फोडणीला. तर मी थोडं जाड केलेलं आहे मेथी दाण्याचं कूट, ते घेतलेलं आहे मी. दाणे पण टाकले चालतील. कढीपत्ता आहे. तर हे पण मी असं सगळं भाजून घेतलेलं आहे तव्यावर टाकून, थोडंसं तेल टाकून सगळे जिन्नस मी असे भाजून घेतलेले आहेत. कोथिंबीर. तर आपल्याला याची ग्रेव्हीसाठी हे पाणी टाकून याचं पण आपल्याला पेस्ट बनवायचं आहे. तर हे सगळं आपण एकत्र करणार आहे, असं याची पेस्ट बनवणार आहे आपण. हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता पण याच्यातच टाकणार आहे. हळद पण टाकायची याच्यात. चटणी पण टाकून द्यायची अर्धा पाऊण चमचा, कारण मसाला आपण तिखट असतो ना, त्याच्यामुळे अर्धा चमचा पाऊण चमचा चटणी टाकायची. आणि हिरवी मिरची पण टाकली आपण. असं दळायचं याला पेस्ट पाणी टाकून बारीक. बघू शकता मैत्रिणींनो, मी पेस्ट बनवून घेतली पाणी टाकून, बारीक केलेली एकदम. आणि आता हे पावडर बनवून घेतलंय मी कोरडं असं सर्व वस्तूंचं. आणि मग हे थोडी चटणी, हळद आणि मीठ याच्यात मिक्स करून आपण थोडंसं दही टाकून असं बाइंडिंगला गोळे बनतील असं.
तुम्हाला पाहिजे त्या आकारात बनवून घ्यायचे गोळे. असे गोळे बनवून घ्यायचे छान. आणि आता हे बॅटर बनवलेलं आहे मी बेसन पिठाचं. अशा पद्धतीने अशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची. आता या बॅटर मध्ये आपण हे गोळे बनवून घेऊ आणि तळायला टाकू आपण. याशी असं कोट करून घ्यायचं. आता आपण कढई तापायला ठेवू. तेल टाकले मी कढईत. तर हे चण्याचं पीठ आहे, बेसनचं पीठ. आणि मी हे अर्धी वाटीला थोडस वरती घेतलेलं आहे. साधारण पाऊण वाटीला थोडस कमी असेल. तर ते भिजवून घेतलंय मी, मीठ वगैरे चटणी टाकून, हळद टाकून. आता तेल तापून गेलंय. गोळे टाकून द्यायचे. गॅस मंद करून द्यायचा आणि हे सगळे गोळे आपल्याला एकत्रच मळून जातील. थोडे 1-2 मिनिट, 1-2 मिनिटांनी हलवायचे त्यांना. हळूहळू त्याचे सुटतात ते. मग आलटून पलटून दोघं बाजूने शेकून घ्यायचे त्यांना, छान तळून घ्यायचे. तशा उलट पलट करून तळून घेतले आपण अशा पद्धतीने. अशा पद्धतीने बनलेत ते गोळे. तुम्हाला एक गोळा तोडून दाखवते मी. असं पण आपण खाऊ शकतो. बघू शकता, छान लागतो असं पण. छान वाफलं गेलंय मधलं मिश्रण पण. तर आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करू. आता ग्रेव्ही बनवून घेऊ आपण. थोडं जिरं मोहरी टाकू आपण. आणि मेथीचे दाण्याचं असं जाड भरड आहे ते टाकू आपण. आपण थोडासा गुळ पण घेतलेला आहे. ग्रेव्ही मध्ये टाकणार आहे आपण थोडा गुळ. एवढं टाकायचा, याच्याने टेस्ट छान येते भाजीला. आता हे टाकून द्यायचं. त्यात मसाला पण टाकून द्यायचा. गुळ पण टाकून द्यायचं. आणि दही टाकून द्यायचं. आणि याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला तळून घ्यायचा. आपण एक गरम पाणी ठेवून देऊ त्याच्यात टाकण्यासाठी.
त्याच्यात मीठ टाकून द्यायचं. अर्धा मिनिट झाकण ठेवून द्यायचं अजून. अर्धा ते 1 मिनिट झालेला आहे आता. आता छान तेल सुटून गेले मसाल्याला, मस्त होऊन गेलेला आहे तो. आता पाणी टाकून देऊ आपण. हे तापलेलं पाणी आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं. गॅस बंद करून द्यायचा आणि 2 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं थोडं. तर 5 मिनिटं उकळून गेली आता ही ग्रेव्ही. आता आपण हे गोळे टाकून देऊ. आणि आणखी तर मैत्रिणींनो, आपली भाजी तयार आहे. घट्ट वगैरे पण व्यवस्थित आलेली आहे. तुम्हाला आणखी याच्यापेक्षा पातळ पाहिजे असेल तर पाणी वाढवायचं थोडं. बरीच घट्ट आहे ते अजून. तुमच्या आवडीनुसार ठेवा घट्ट पातळ. तर छान तरी पण येऊन गेली वरती. अशा पद्धतीने तयार आहे आपली भाजी. तर मैत्रिणींनो, याच्यात थोडासा गुळ मी आणखी वाढवला होता. थोडस भाजीला गुळाचा गोडवा जाणवेल इतपत थोडस गुळ टाकायचा. आणि दही जरूर टाकायचं, दही आणि गुळ. त्याच्याने भाजीला चांगली टेस्ट येते आणखी. तर इथं आपला व्हिडिओ समाप्त झालेला आहे. तर रेसिपीला माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.